महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई। आज तुम्ही कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसले, काय मागणी असते? आज उपोषणाची प्रमुख मागणी आहे जिल्हाधिकारी साहेब कार्यालयापुढे आज उपोषणाला बसलेले। या उपोषणातील काही प्रमुख मागण्या आम्ही घेऊन बसलेलो आहे। संजय अंबादास गायकवाड यांच्या मारेकरांना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच बाजार सांगवी पोलीस चौकी इंचार्ज कोले आणि त्यांच्या सहकारी बनसोडे म्हणून यांच्यावरती पण कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच वैद्यकीय अधिकारी खुलताबाद यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये फेरफार करून चुकीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिली, त्यांच्यावरती पण कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आमची या उपोषणातील प्रमुख मागणी। पोलीस अधिकाऱ्यांवर आपण गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे, काय कारण आहे यामध्ये? पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमची अशी आहे की आम्ही 10 तारखेला बाजार सांगवी पोलीस चौकी येथे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली की संजय अंबादास गायकवाड यांना गावातील अनिल लगड आणि दुसरा एक लगड म्हणून यांनी दोघांनी मारहाण करून दारू बाजून मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये संजय अंबादास गायकवाड यांचा मृत्यू झाला। परंतु बाजार सांगवी पोलीस चौकीने कुठल्याही प्रकारे दखल न घेतली, आरोपीला मोकाट सोडलं, कुठल्याही प्रकारची अटक केली नाही। त्यामुळे आमचा बाजार सांगवी पोलीस चौकीचे इंचार्ज कोले आणि बनसोडे यांच्यावरती डायरेक्ट आरोप आहे तर त्यांनी काहीतरी थोडी पाणी करून आणि या तक्रारीची कुठलीही दखल घेतलेली नाही। याबाबत आपण त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली का? त्यांच्या वरिष्ठ अधिकारी म्हणजे आपले पोलीस मुख्यालय इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांना, पण त्यावर काही कारवाई करण्यात आली का नाही? आतापर्यंत काही कारवाई करण्यात नाही आली, त्यामुळे आज आम्ही इथं उपोषणाला बसलो। माझं नाव शेखनाथ त्रिंबक मोरे, एकलव्य सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष, संभाजीनगर येथे जिल्हाधिकार्यालय समोर आम्ही आज आमच्या काही प्रमुख मागण्या घेऊन बसलेलो आहोत। संजय अंबादास गायकवाड वडद खुर्द येथे या माणसाची निर्घुण खून दारू पाजून बेदम मारहाण करून निर्घुण खून केलेला आहे आणि ते खुनाचे आम्ही तक्रार बाजार सांगवी पोलीस स्टेशन चौकी येथे दिली होती, पण तरीही सुद्धा त्या कोले आणि बनसोडे साहेब यांनी कुठल्याही प्रकारचे त्यांचं संगनमत करून आरोपींसोबत यांनी आज आमच्यावर या एवढ्या 7-8 मुलं आहे त्या माणसाला त्यांच्यावर आज अन्यायाचं हे केलेलं आहे। तरी आम्ही या लोकांवर आरोप करतो आणि वैद्यकीय अधिकारी यांनी जे आपलं पोस्टमॉर्टम रिपोर्ट हे केलेले फेरफार करून काहीतरी त्यांनी घोळ करून पैसे घेतले आणि ते एकदम नील दाखवले नॉर्मल, तर यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही इथं आज बसलेलो आहे। माझे नाव विनायक पंडित पवार, एकलव्य सामाजिक संस्था संपर्क प्रमुख म्हणून मी काम करतो। ते नाव आहे ना माझं, काय प्रकरण काय झालं होतंय? ते कामाला नेलं त्यानं सकाळी 9 वाजता। कोणी नेलं? त्या अनिलनं त्यानं नेलं कामाला, ते संध्याकाळी पैसे आणायला गेले, त्यानं काही पैसे दिले नाही। ते म्हणायला लागले माझे लेकरं उपाशी मरू राहिले, मला पैसे दे। ते म्हणायला लागला तुला पैसे देत नाही, तुला दारू लागते ना, तुला किती 5 मी 3 पटली बिगर पाण्याची, आणि घरा लोक चालत जाय, नाहीतर नाही गेला तर मी तुला मारन। ते ऐकायला नाही लागले वाटतं। त्यानं काय केलं, त्यानं दोघांना मारलं, बाळू आणि अनिल, त्यानं दोघांना त्याला मारलं तिथं पैशावरून। ते पैसे देत नव्हते लेकरायला, सामान सुमान आणायला पैसे देत नव्हता तू, तर मग त्यानं मारलं। 7 वाजेला माझ्या पुढं आणून टाकलं। मग त्याला विचारलं, म्या म्हणलं काहून मारलं, तर म्हणे म्या मारलं म्हणे त्याला, ते पैसे मागत होता म्हणे मला, म्हणलं कामाचे, तर म्हणे म्याला गेला तर मी डीजे लावून म्हणे म्या मारलं म्हणे, असं करून म्हणायला लागला। म्या मारलं तू काय करते म्हणे, करा म्हणे। ते म्हणत होता का तू काय करतो, हो काय करता म्हणे तुम्ही, तर करा म्हणे, मी कोण पडतं तर पाहतो म्हणे, असं करून धमकी देऊन आणि गेला तिकडे। त्यानं दोघांना खूप मारलं त्याला। मृत्यू झाला असं तुमचं म्हणणं आहे का? हा,
लोखंडाचं मार दिले त्यांच्या डोक्यात नडीवर पाय दिलं. तुम्ही आता पोलिसात तक्रार दिली का? हा दिली. ते पोलीस वाले ते आम्हाला बोलायला लागले, ते म्हणायला लागले तुम्ही जादा बोलले तर आम्ही तुम्हाला मध्ये टाकू. साहेब ते सांगीचे बाजार सांगीचे. किती आहेत तुम्हाला? मला 8 मुलं आहे. काम करून आणत होते आणि खाऊ घालत होते. आम्हाला शेती नाहीये, काही नाही, घरदार नाही, काही नाही. आता वर्षच होतं आम्ही. आता त्यांच्या पक्षात तुमचं उदरनिर्वाह कसा चालत आहे? घर कसं चालत आहे? आता काहीच नाहीये, तेच आणायचे आम्हाला खायला. काम करून त्याच्यावरच चालत होते, काम करून आणत होते. एवढा तेवढा तेच होते ते पण घरात आणून द्यायचे खायला लेकरं बाळायला. बाळाला खाऊ घालत होता तर आता समजा काय करायचं या लेकरा बाळाला तिनं पुढे जाईल मजुरीला.